नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मॅरेज फंक्शन झाल्यावरती शर्विल आणि विशाखा भारतात परत आले. जेव्हापासून विशाखाला आर्याबद्दल कळालं होतं ती शर्विलसोबत कमी बोलत होती. त्यालाही हे लक्षात आलं होतं, परंतु तिनं विषय काढल्याशिवाय यावर बोलायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं. असेच काही दिवस गेले. विशाखा शर्विलला आता इग्नोर करू लागली होती. मीटिंग, कंपनी डिसिजनमध्येही आता ती त्याला इन्व्हॉल्व करत नव्हती. यामुळे तिचं नुकसान होत होतं, परंतु तिला त्याचं काही वाटत नव्हतं. ती आता शांत शांत राहत होती. कामाव्यतिरिक्त ना ती कुणाशी जास्त बोलत होती ना मिक्स होत होती. तिचा हा बदललेला स्वभाव शर्विलला मात्र खटकत होता. त्यानं तिच्याशी यावर बोलण्याचा प्रयत्नही केला, परंतु ती त्याला कामाव्यतिरिक्त काही बोलत नव्हती. ना त्याचा फोन ना मेसेज घेत होती. आणि एक दिवस अचानक त्याच्यासमोर त्याला जॉबवरून काढल्याचं लेटर आलं. ते पाहून तो आता गंभीर झाला आणि विशाखाशी बोलण्यासाठी तिच्या केबिनमध्ये गेला. विशाखा, तो तिच्या केबिनमध्ये येत बोलला, तुला लेटर मिळालं ना, मग तू इथे काय करतोयस? हो मिळालं, परंतु मला जॉबवरून काढण्याचं यामध्ये कारण नाही आहे. मला कारण हवं आहे. तुला कारण द्यायला मी बांधील नाही, तू जाऊ शकतोस. मी काय केलंय म्हणून तू मला फायर केलंस याचं कारण तर तुला सांगावं लागेल ना. मला तुझ्याशी आता कुठलाही संबंध ठेवायचा नाही. का? तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही, ती लगेच बोलली. ओके फाईन, मला तुझी 5 मिनिटं हवी आहेत. 1 मिनिट देखील मिळणार नाही. गेट आउट. जाणारच आहे मी, पण तुला पूर्ण क्लिअर केल्याशिवाय नाही. मला तुझ्याशी कुठल्याच विषयावर बोलायचं नाही, पण मला मात्र तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्या या बदललेल्या बिहेवियरबद्दल. म्हणजे? मी समजले नाही. ती न समजण्याचं नाटक करत बोलली. ओह रिअली? त्यानं तिला रोखून पाहिलं आणि तिने नजर चोरली. काय झालंय? जेव्हापासून आपण न्यूयॉर्कवरून आलो आहे ना, तेव्हापासून तू माझ्याशी बोलत नाही आहेस, मला इग्नोर करतेस, आणि आज हे फायर लेटर. हे सगळं जाऊ दे, तू स्वतः किती डिस्टर्ब आणि शांत झालीस पाहिलं का? तुझं लक्ष आहे म्हणायचं, ती हलकसं हसत बोलली. बिलकुल, फ्रेंड्स आहोत आपण, आणि या गोष्टी लक्षात कशा येणार नाहीत? मी नाराज आहे हे लक्षात आलंय तर त्याचं कारणही लक्षात आलं असेल तुझ्या. आलंय, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, तो शांतपणे बोलला. ठीक आहे, आता तू विषय काढलाच आहेस तर ऐक. तू फसवलंस मला, माझ्या भावनांशी खेळलायस. तुझ्याबद्दल तू मला काहीच सांगितलं नाहीस. सांगितलं असतंस तर मी फूल बनले नसते. तुझ्या स्वार्थासाठी तू माझा वापर केलास. तुला जॉब हवा होता म्हणून तू माझ्याशी मैत्री केलीस. तुला सक्सेसफुल व्हायचं होतं, पैसा कमवायचा होता म्हणून तू माझा एका शिडीप्रमाणे वापर केलास. आणि मी मूर्ख तुझ्या प्रत्येक गोष्टीला खरं मानलं. स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर ठेवला आणि तू माझा विश्वासघात केलास. आता मला समजलं की तू न्यूयॉर्कला का येत नव्हतास. तुझी बायको तिथे होती आणि तिला आपल्याबद्दल काही कळू नये म्हणून तू यायला नकार देत होतास. पण जेव्हा मी आग्रह केला तर आलास, कारण तुला भीती होती मी नाराज झाले तर तुझं स्वप्न कसं पूर्ण होणार. म्हणून तू तिथे येऊनही तुझ्या बायकोला भेटला नाहीस. पण तुझ्या दुर्दैवाने म्हण की माझ्या सुदैवाने म्हण, तुझी बायको तुझ्या समोर आली आणि तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला. ती कुत्सितपणे हसत बोलली. झालं तुझं बोलून, आता मी बोलू. मी तुला फसवलं, तुझ्या भावनांशी खेळलो हा आरोप तू माझ्यावर केलास ना. आता तूच त्याचं उत्तर दे की मी कुठल्या गोष्टीत तुला फसवलं. कंपनीच्या डिसिजनमध्ये की मैत्रीमध्ये? तुझ्या भावनांशी खेळलो असं तू म्हणतीयस, मग सांग मी कधी आपल्या मैत्रीतली लिमिट क्रॉस केली? कधी तुझ्याशी फ्लर्ट केलं की तुझ्या मोकळेपणाचा गैरफायदा घेतला? मी नेहमी आपल्या मैत्रीमध्ये एक डिस्टन्स ठेवून आहे. तुझ्या आरोपातील एक गोष्ट खरी आहे की मी जॉब मिळवण्यासाठी तुझ्याशी मैत्री केली, पण हे करताना मी कधीच तुझं नुकसान केलं नाही. तुला हा प्रोजेक्ट मिळत नव्हता म्हणून मी तुझी हेल्प केली आणि त्या बदल्यात तू मला जॉब दिलास. यात फसवणूक कुठे आली? आतापर्यंत मी तुझ्या कंपनीच्या भल्याचाच विचार करून हे काम केलंय. माझ्या कामात तुला कधीच कमतरता जाणवली? माझ्यामुळे तुझ्या कंपनीचा फायदा जरी झाला नसेल तरी नुकसानही झालेलं नाही. आणि राहता प्रश्न राहिला मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल तुला का सांगितलं नाही, कारण आपल्यात कधी हा विषय निघालाच नाही. तू मला विचारलं असतंस तर मी तुला सरळ सांगितलं असतं. आर्या आणि माझ्या रिलेशनमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते वाढू नयेत म्हणून मी न्यूयॉर्कला येत नव्हतो.
एनिवेज माझ्यामुळे तू हर्ट झालीस यासाठी मी तुझी माफी मागतो. बाय. असं म्हणून शर्विल तिच्या केबिनमधून बाहेर पडला आणि निघून गेला. तो गेल्यावर विशाखाच्या डोळ्यात पाणी आलं. तो बोलत होता ते सगळं खरं तर होतं. त्यानं कधीच त्याचं लिमिट क्रॉस केलं नव्हतं. ती डोक्याला हात लावून बसली होती आणि परेशनं दारावर नॉक केलं. कम इन, विशाखा बोलली. मॅडम. तो आतमध्ये आला आणि त्याच्या हातात एक पेपर होता. तिला वाटलं त्याला तिच्यावरती सह्या हव्यात. माझा मूड नाही आता, मी नंतर सही करेल. गो, ती वैतागत बोलली. सॉरी मॅडम, मी उद्यापासून जॉबवरती येणार नाही. खरं तर आत्ताच हा जॉब मी सोडतोय, हे माझं रेजिग्नेशन लेटर. असं म्हणून परेश जाऊ लागला. वेट, ती उठून उभी राहत बोलली आणि तो थांबला. पण तू जॉब का सोडतोयस? अण्णा काही बोलले का? नो मॅडम. मग काय कारण आहे? ती त्याचं रेजिग्नेशन लेटर वाचत बोलली. तुम्ही तरी बॉसला कुठे कारण दिलं? ती न समजून त्याच्याकडे पाहू लागली. शर्विल माझे बॉस आहेत. विजय अण्णा इज युअर बॉस. ते या कंपनीमध्ये. परंतु आधीपासून शर्विलच माझे बॉस आहेत. ती आता गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. तुम्हाला माहीत आहे शर्विल कोण आहे? कोण? त्याचं पूर्ण नाव शर्विल सपना जोशी असं आहे. जोशी एम्पायरची मालकीन सपना जोशींचा तो एकुलता एक मुलगा आहे. जोशी एम्पायरचा CEO आणि फ्युचरमध्ये होणारा मालक. विशाखा हे सगळं ऐकून एकदम शॉक झाली. आता जोशी एम्पायरचा CEO शर्विल जोशी असा तुमच्याकडे जॉब काय करतोय हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? त्याचं कारण आहे आर्या भाभीजी. असं म्हणत त्यानं तिला शर्विल आणि आर्याबद्दल सगळं काही सांगितलं. आणि आता तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. बॉसने त्यांच्या प्रेमासाठी आर्या भाभीजींसाठी सगळं सोडलं आणि स्वतःच्या मेहनतीनं पुन्हा सगळं मिळवून त्यांना भाभीजींना परत त्यांच्या आयुष्यात आणायचंय. दोघांनी त्यांचं प्रेम पूर्ण करण्यासाठी हा दुरावा स्वीकारलाय. त्यांना एकमेकांवरती प्रचंड विश्वास आहे. त्यांना जगाला दाखवून द्यायचं आहे की आपलं प्रेम सोबत असेल तर काही अवघड नाही. असं म्हणून परेश तिथून निघून गेला. विशाखा अत्यंत गिल्टी फील करत होती. ती चेअरवर बसली. मी हे काय केलं? आधीच तो इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये आणि मी अजून त्याचे प्रॉब्लेम्स वाढवले. त्याच्या आणि आर्याच्या प्रेमात मी अडथळा आणला. गैरसमज करून घेऊन त्याच्यावर आरोप केले आणि त्याची मैत्रीही गमावली. नो, मी इतकी स्वार्थी नाही आहे. मी त्याची माफी मागून त्याला इथे पुन्हा परत आणेन. ती डोळे पुसत बोलली. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं? शर्विल येईल पुन्हा परत आणि सपना काही किडे तर करणार नाही? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.